लग्नाच्या नावाखाली लूट, विश्वासघात आणि पोलिसांची संशयास्पद भूमिका. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे एक एक दिवसाची दुल्हन नवरदेवाला तब्बल 6.5 लाखाचा चुना लावून पसार झाली आहे. आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी येथील नवनाथ देशमुख, वय वर्ष 40, गरीब परिस्थिती, लग्नाची प्रचंड आस आणि याच भावनेचा गैरफायदा घेत एक मोठा फसवणुकीचा कट रचला गेला. नवनाथ रोजंदारीवर काम करत असताना आटपाडी बाजारपटकणातील सिद्धनाथ हॉटेलमध्ये त्याची ओळख झाली सचिन हनुमंत बाबर याच्याशी. तुझं लग्न मी लावून देतो असा विश्वास देत सुरू झाला फसवणुकीचा खेळ. 20 मार्च रोजी आटपाडी एस टी स्टँडवर वर्षा शेवाळे नावाची मुलगी दाखवली आणि एक अट ठेवण्यात आली, या लग्नाबद्दल कोणाशीही बोलायचं नाही. 24 मार्च मासाळवाडी येथील शंकर मंदिरात हिंदू रीतिरिवाजात लग्न पार पडलं. नवरदेवाने खर्च केला दागिने, कपडे, लग्न खर्च मिळून तब्बल 6.5 लाख. पण खरी थरारक घटना घडली लग्नाच्या पहिल्याच रात्री. जेवणात गुंगीचे औषध आणि नवरदेव गाढ झोपेत. रात्र झाली आणि नवरी गायब. रोख 2,30,000, अंगावरील दागिने सर्व काही घेऊन दुल्हन फरार. आरोप आहे की या सर्व कटामागे सचिन बाबर आणि वर्षा शेवाळे यांची जोडी. एक प्रकारचं बंटी बबली स्टाईल ठगबाजीचं जाळं. पण इथेच संपत नाही ही कथा. सर्वात मोठा प्रश्न, पोलीस काय करतायत? पीडित नवरदेवाने आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली, फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची विनंती केली, पण धक्कादायक बाब म्हणजे अजूनही गुन्हा दाखल नाही. इतकंच नाही, नवरदेवाच्या नातेवाईकांनी आरोपी सचिन बाबरला पकडून पोलिसाच्या ताब्यात दिलं, तरीही पोलिसांनी त्याला सोडून दिल्याचा आरोप. हा साधा प्रकार आहे का, की यामागे मोठं रॅकेट कार्यरत आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, या बंटी बबली टोळीला पोलिसाचा आशीर्वाद आहे का? लग्नाच्या नावाखाली सुरू असलेल्या या फसवणुकीच्या प्रकाराने समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पाहणं महत्त्वाचं, प्रशासन जागं होणार का, की अजून किती नवरदेव अशाच जाळ्यात अडकणार?